सुप्रभातं छात्राः, नमो नमः. गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स. छात्राः, अद्य वयं सर्वे षष्ठः पाठः संस्कृतनाट्ययुग्मं पठामः. Good morning dear students. Today we are going to start with our sixth lesson Samskrita Natya Yugam. Now in this Samskrita Natya Yugam, two paragraphs are given. Two paragraphs from two different Natakani are taken over here and we are going to learn them. Saralartha Lekhanam. Here it is mentioned Saralartha Lekhanam. Saralartha Lekhanam means only brief questions in English will be asked on these two paragraphs. Okay? So no Sanskrit question will be asked. Means you have to write these answers in English only about these two paragraphs. प्रथमम पुष्पम. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॅराग्राफ. तर आपण आता पहिल्या पॅराग्राफला सुरुवात करूया. संस्कृत कवीषु कालिदासस्य स्थानम अनन्यसाधारण. संस्कृत कवींमध्ये तुम्हाला माहिती असेल की कवी कालिदासांना महाकवी कालिदास असंही म्हटलं जातं. संस्कृत कवींमध्ये महाकवी कालिदासांचं जे स्थान आहे ना ते अनन्यसाधारण आहे. म्हणजे त्यांच्या इतकी जी रचना आहे ती संस्कृतमध्ये इतर कुठल्याही कवीने केलेली नाही. आणि म्हणूनच संस्कृत नाटकांबद्दल आणि संस्कृत काव्य म्हणा, नाटकं म्हणा, या सगळ्यांमध्ये ज्यांचं सगळ्यात जास्त योगदान संस्कृत भाषेमध्ये आहे ते म्हणजे महाकवी कालिदास. तर त्यांच्याच एका नाटकातला एक पॅरेग्राफ, एक प्रयोग आपल्याला परिच्छेद इथे दिलेला आहे. त्याबद्दल आपण आज बघणार आहोत. So the first dramatic scene in this lesson is from the first act of the world famous play Abhijnana Shakuntalam by Kavi Kulaguru Kalidas. We are impressed by the civilized personality of the king of noble dynastic heritage. Even in such short dialogue, it may be specially noted. हा जो पॅराग्राफ आहे, हा जो परिच्छेद आहे, तो महाकवी कालिदास यांच्या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातून घेतलेला आहे. या काव्य नाटकामधून भारतीय संस्कृती हे मूल्यांचं प्रतिबिंब दृश्यते. भारतीय संस्कृतीचे जे मूल्य आहेत, म्हणजे आपण जसं इतरांचा आदर करतो किंवा इतरांना आपण जो मान सन्मान देतो ते वयाने कुठलेही असू देत, आपल्यापेक्षा मोठे असू देत, आपल्यापेक्षा लहान असू देत, आपण त्यांना जो मान देतो या सगळ्या भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचे इथे आपल्याला दर्शन घडतं. इदानीं अनंतकालेपि तस्य साहित्यम जनान रंजयते. कवी कुलगुरू कालिदास यांचं जे काव्य आहे, यांची जी रचना आहे ती सतत लोकांना आनंद देत असते, लोकांचं मनोरंजन करत असते. तर आपण बघूया आता पहिला परिच्छेद. ततः प्रविशति वैखानसः अन्य तापसौच. Thereafter enter the residents of hermitage and two other estates. म्हणजे तिथे काही हर्मिटेज म्हणजे त्या आश्रमामध्ये राहणारे दोन जण प्रवेश करतात आणि त्यांच्यासोबत काही तापसी, त्या आश्रमातले काही तपस्वी सुद्धा असतात. वैखानसः राजानम अवरुद्ध. वैखानसः ते त्यांना राजाला, वैखानस मीन्स रेसिडेंट ऑफ दी हर्मिटेज. राजानम अवरुद्ध. राजानम अवरुद्ध, राजाला जरा रोखून म्हणतात. राजन आश्रम मृगः अयम न हंतव्य न हंतव्य. ते एका आश्रमामध्ये आलेले आहेत आणि राजा स्वतःचा धनुष्यबाण घेऊन तयार असतात. त्यावेळेस वैखानस म्हणजे त्या आश्रमातील एक जण त्यांना सांगतात की आश्रम मृगः अयम, या आश्रमातील या मृगाला न हंतव्य म्हणजे खरंच याला मारणं योग्य नाही. आशु प्रतिसंहर सायकम म्हणजे तुम्ही या हरणाला मारणं योग्य नाही. म्हणजे ऍट वन्स, म्हणजे कधीही या हरणाला मारणं योग्य नाही. विथ होल्ड दिस ऍट वन्स. म्हणजे तुम्ही जे आता धनुष्यबाण धरून ठेवलेले आहे ते थांबवा. राज्ञां शास्त्रम आर्तत्राणाय भवती न तू अनागसी प्रहत. म्हणजे त्यांनी म्हटलं की राज्ञां शस्त्रम,
राजाचं जे शस्त्र आहे ते लोकांच्या कल्याणासाठी किंवा लोकांचं रक्षण करण्यासाठी आहे, न तू अनाथ असे प्रहरतो. ते त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे, त्यांना मारण्यासाठी नाही. दुष्यंतः प्रतिसंवृत्तः एषः सहाय्यकः. Here I have withheld the arrow. He does it as he promised. Yes, मी आता हे माझं धनुष्यबाण थांबवलेलं आहे आणि तो तसंच करतो जसं त्याने सांगितलं. वैखानसह परत त्या राज्यातला, परत त्या आश्रमातील माणूस म्हणतो, आश्रमातील तपस्वी म्हणतो, राजन समिधा हरणाय प्रस्थितावय. म्हणजे आपण कशासाठी आलेले आहात महाराज? आपण समिधा हरणाय म्हणजे काही यज्ञासाठी लागणारी लाकडं गोळा करायला आलेले आहात. मास्टर, वी आर प्रोसिडिंग टू फेच दी ट्वेल्व स्टिक्स. एषः खलु कण्वस्य कुलपतेः अनुमालिनी तीर आश्रम दृश्यते. म्हणजे हा जो आश्रम आहे द हर्मिटेज बीइंग सीन क्लोज बाय वन ऑन द बँक ऑफ द मालिनी रिव्हर ऑफ द किंग्स से कणवा. म्हणजे कणव ऋषी जे आहेत, या कणव ऋषींचा हा आश्रम दिसतोय, जो मालिनी तीर आश्रम आहे. म्हणजे हा जो कुठे आहे, मालिनी नदीच्या तीरावर असलेला हा जो आश्रम आहे तो कण्व महर्षींचा आश्रम आहे. प्रविश्य प्रतिगृह्यता आदित्येय सत्कार. म्हणजे ते काय म्हणतात की प्रविश्य आपण प्रवेश करून या आतिथ्याचा स्वीकार करावा. सो यू मे विजिट इट अँड एक्सेप्ट दी हॉस्पिटॅलिटी. दुष्यंत राजा काय म्हणतोय की तपोवन निवासीनाम अपराध माभूत तत्रैव रथम स्थापय यावत अवतरामी. तो काय म्हणतो की लेट नॉट द रेसिडेंट बी डिस्टर्ब. म्हणजे इथे जी माणसं आहेत ती काम करत आहेत, त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना मला काही त्रास द्यायचा नाहीये. अत्रैव रथम स्थापय, इथेच रथ थांबवा, मी इथेच उतरतो. म्हणजे बघा, राजाला म्हणजे राजा आला की बाकीच्या सगळ्यांचं सुद्धा जी काही त्यांचे कामं आहेत त्यांना ती कामं थांबवून, त्यांना त्यांचं काम थांबवून राजाचं आदरातिथ्य करावं लागेल, राजाचा सत्कार करावा लागेल. त्यामुळे राजा हा विचार करून म्हणतोय की असू देत, तपोवनात राहणारी ही जी माणसं आहेत, ही जी तपस्वी आहेत, त्यांना मला त्यांच्या कामामध्ये कुठलाही अडथळा आणायचा नाहीये. माझा रथ इथेच थांबवा, मी उतरतो. सूतः म्हणजे तो जो रथ चालवणारा सारथी आहे तो म्हणतो धृतः प्रग्रह. म्हणजे आय हॅव पुल्ड द रेन्स, मी आता थांबवलेला आहे. अवतरतु आयुष्यमान, आपण उतरावं महाराज, आपण आता उतरू शकता. दुष्यंत काय म्हणतो, अवतीर्य खाली उतरल्यानंतर सूत विनीत वेशेन प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम. तो म्हणतो की ओ चॅरिएटर, टू एंटर द हर्मिटेज द ड्रेस शुड बी मॉडेस्ट. म्हणजे इथे तुम्हाला जर आतमध्ये प्रवेश करायचा आहे तपोवनात, तर तुमचा जो विनीत वेश म्हणजे तुमचा जो पोशाख आहे तो विनीत, अतिशय साधारण असायला हवा, अतिशय सामान्य असायला हवा. इदम तावत गृह्यता, सो हेन्स टेक दिस, त्यामुळे हे तू घे. इति सुतस्य भराणी धनुश्चोपनाय. तो काय म्हणतो की हे सगळे इदम तावत गृह्यता, सो तो म्हणतो की हे तुम्ही घ्या, होल्ड दिस. आय शाल रिटर्न आफ्टर मीटिंग द रेसिडेंट्स ऑफ दी हर्मिटेज. तुम्ही माझं, आणि असं करून तो आधी काय करतो की आपले जे ऑर्नामेंट्स आहेत, जे आपले जे काही दागिने आहेत ते, आणि तो जो धनुष्यबाण आहे तो कोणाला देतो, त्या रथाच्या सारथ्याला देतो. आणि म्हणतो सूत यावत आश्रमवासिन दृष्ट्वा अहम उपावर्ते तावत आर्द्रपृष्ठः क्रियंता वाचिना. तो म्हणतो की आय शॅल रिटर्न आफ्टर मीटिंग द रेसिडेंट्स ऑफ हर्मिटेज. टिल देन लेट दी हॉर्सेस देअर बॅक्स वॉश्ड. म्हणजे तोपर्यंत काय करा तुम्ही, हे जे घोडे आहेत ना त्यांचे त्यांना तुम्ही रिफ्रेश करा, म्हणजे त्यांना स्वच्छ करून घ्या. चॅरिएटर म्हणजेच सूतः म्हणतो तथा, ॲज युअर ऑर्डर मास्टर. इथे निश्रांत, सो ही एक्झिस्ट, असा करून तो श्वास सोडतो, दीर्घ श्वास निश्वास करतो. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की आधी
राजा त्या हरणाला मारण्यासाठी तयार होता, परंतु एका तपस्वीने सांगितल्याप्रमाणे मग तो त्याचं ऐकतो आणि स्वतःचा धनुष्यबाण खाली करतो. दुसऱ्या वेळेस तो विचार करतो की उगाच मी त्यांना त्रास देणं योग्य नाही. हम्म. आणि त्यामुळे तो आपल्या सारथ्याला सांगतो की माझा रथ इथेच थांबव, मी इथून उतरून पुढे जाईल. पुढे राजा म्हणतोय की महाराज की या आश्रमातल्या लोकांना भेटण्यासाठी अतिशय साध्या वस्त्रांमध्ये आपण जायला हवं, कारण अतिशय साधी माणसं आहेत ही, आणि त्यामुळे मी आता सगळे दागिने काढून देतो आणि मग राजा अतिशय साध्या वेशामध्ये अतिशय साधे कपडे परिधान करून तो त्या आश्रमामध्ये लोकांना भेटण्यासाठी जातो. म्हणजे याच्यातून आपल्याला काय दिसत, त्याचा स्वभाव कसा आहे, अतिशय नम्र आहे, समोरच्याचं ऐकून घेणारा असा आहे. पुढे आहे द्वितीयम पुष्पम. आता हे जे दुसरं आपल्याला दुसरा जो परिच्छेद दिलेला आहे तो आपण बघूया. भासः इति संस्कृत नाट्यसृष्टी प्रथम नाटककारः. भास हा संस्कृत नाटक सृष्टीमधला सगळ्यात पहिला नाटककार आहे. तस्य शैली सुबोधा सरसाच. त्यांची जी शैली आहे, लिहिण्याची जी पद्धत आहे ती अतिशय सुबोध आणि अतिशय सरस आहे. भास नाटक चक्रे महाभारत कथाम अनुसृत्य लिखितः शोकात्मकः एकांगः नाम कर्णभार. भासांनी जे जे काही नाटकं लिहिलेली आहेत ना, त्याच्यामधलं एक नाव म्हणजे एक नाटक म्हणजे कर्णभारत. अस्मिन् प्रसंगे शक्रः नाम इंद्रः याचक रूपेण आगत्य कर्णम कवच कुंडलानी याचते. इथे आपल्याला असा प्रसंग दिलेला आहे की जेव्हा इंद्रदेव स्वतः शक्र नावाच्या एका याचकाचं रूप घेऊन ते कर्णाकडे येतात आणि कर्णाकडे कवच कुंडल मागतात. त्यावेळेस कर्ण त्यांना कशा प्रकारे उत्तर देतो हे आपण बघणार आहोत. कर्ण आणि याचक म्हणजेच इंद्रदेव या दोघांमधला असलेला संवाद आपल्याला इथे दिलेला आहे. तर आपण बघूया या पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, कर्णाकडे जी कवच कुंडल होती त्या कवच कुंडलामुळे कर्णाला खूप महत्व प्राप्त झालेलं. म्हणजे कवच कुंडल ज्याच्याकडे असेल तो माणूस सगळ्या सबंध जगभरामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये विजय प्राप्त करू शकतो. तर त्यावर आधारित हा पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे. द्वितीय पुष्पम. So here the another excerpt is from the play Karnabharam by Bhasakavi. In that, Indra, the king of gods, disguised as a monk beggar, reaches the door of Karna. He is aware that if he could take away Karna's armor and earrings, then alone his son Arjuna can defeat him in battle. Thus, he refuses the other gifts offered by Karna. Ultimately, when Karna agrees to give his armor and earrings, Indra, is unable to hide this joy. Mark how interestingly this dramatic situation is described in the apt words. कवच कुंडल जेव्हा त्याला कर्णाकडून मिळतात त्यावेळेस तो खूप खुश होतो. मिळणार या गोष्टीनेच तो खूप खुश होतो, खूप आनंदी होतो. आणि कशा प्रकारे या दोघांमधला संवाद घडलेला आहे ते आपण बघूया. ततः प्रविशती याचक रूपेण शक्रः. म्हणजेच इंद्रदेव तिथे याचकाच्या रूपाने प्रवेश करतात. याचक म्हणजे एखादा भिक्षेकरी. शक्रः कर्ण उपगम्य, कर्णाकडे जाऊन काय म्हणतात, अप्रॉचिंग टू द कर्णा, ओ कर्णा महत्तराम भिक्षाम याचे. ओ कर्ण, आय वॉन्ट टू बेग फॉर दिस आल्म्स. मला मोठी भिक्षा हवी आहे. कर्ण दृढं प्रीतः अस्मि भगवान एषः अहम नमस्कारोमि. रिवर्ड सर, आय एम रिजॉइस्ड. खरंच मला खूप अतिशय आनंद झालेला आहे.
अहम एषः अहम नमस्करोमि, म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. हिअर आय सॅल्यूट यू. शक्र, इंद्रदेव काय म्हणतो, आत्मगतम, स्वतःलाच म्हणतो. किं नु खलु अहम वदामि, इन फॅक्ट व्हॉट शुड आय स्पीक, यदि दीर्घायुः भवेति वदेयं दीर्घायुः भवेत्. If I bless him, may you live long, then he will survive in battle. जर मी त्याला असं म्हटलं की तू दीर्घायुषी हो, तर तो युद्धामध्ये जिंकू शकेल, म्हणजे भरपूर मोठं आयुष्य त्याला लावेल. यदि न वदेय मूढः इति मां परिभवति. आणि जर इफ आय केप मम, मी जर शांत राहिलो, ही मे डब मी फुल. तस्मात् उभयं परिहृत्य किं न खलु भाषे. सो दस हाऊ शुड आय स्पीक. आता मी काय म्हणायला हवं, अवॉइडिंग दीज टू टॉपिक्स. ते ह्या दोन गोष्टींना सोडून मी आता त्याला काय बरं आशीर्वाद द्यायला हवा. भवतु दृष्ट. सो बघूया आता. वेल, थॉट अकर्ड. प्रकाशम, हो हो कर्ण, सूर्य इव, चंद्र इव, हिमवान इव, सागर इव तिष्ठतु यशः. आणि आता ते काय उदाहरण, ते त्याला काय आशीर्वाद देतात की हे राजा, हे कर्णा, प्रकाश म्हणजे अतिशय ओपनली, उघडेपणाने त्याला आशीर्वाद देतात. ओ कर्णा, लेट युअर फेम, तुझी जी कीर्ती आहे, यश, यश म्हणजे कीर्ती किंवा तुझं जे यश, सक्सेस आहे ते, लेट युअर फेम एव्हर लास्ट लाईक द सन, सूर्याप्रमाणे, द मून, चंद्राप्रमाणे, हिमवान, हिमालयाप्रमाणे, आणि सागराप्रमाणे तुझं हे जे यश आहे ते चिरकाल राहो. ते तुझी जी कीर्ती आहे, तुझं जे यश आहे ते सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमाप्रमाणे म्हणजेच हिमालयाप्रमाणे आणि सागराप्रमाणे चिरकाल टिकून राहतो. कर्ण आता उत्तर काय देतो, भगवान, किंग उत्तम दीर्घायू भवेती. भगवान, आपण असं का नाही म्हटलं की दीर्घायुषी हो. ऑनरेबल सर, you note how did you not place as live long. वेल, अथवा यदुक्तम तदेव शोभनम. वेल, वॉट एव्हर यू अटर्ड इज फाईन. ठीक आहे, किंवा तुम्ही जे काही म्हटलं ते सुद्धा छान आहे. यतः हतेषु देहेषु गुणाः धारन्ते. Since after the departure from mortal body, virtues alone survive. म्हणजे माणसाच्या शरीरातून प्राण जरी गेले तरी सुद्धा त्याचे जे गुण आहेत ते मात्र कायम राहतात. भगवान किम इच्छसी. भगवान, आपण काय मागत आहात. किम अहम ददामी, मी तुला काय देऊ. शक्र, महत्तराम भिक्षाम याचे, मी भिक्षा मागत आहे, मोठ्या भिक्षेची याचना करत आहे. मी मोठ्या भिक्षेची याचना करत आहे. कर्ण, महत्तराम भिक्षाम प्रभवते प्रदासी, गो सहस्त्रम ददामी. बर, तर तुम्हाला मोठी भिक्षा हवी आहे, मी तुम्हाला 100 गायी देतो. किम नेच्छति भवान, अपर्याप्तम. कर्ण काय म्हणतात, सॉरी, आता शक्र, इंद्रदेव म्हणतात, गो सहस्त्रमिती, 1000 गायी, 1000 गायी. मुहूर्तकम क्षीरम पिबामी. म्हणजे व्हॉट डिड यू से, 1000 काउज, आय वुड ड्रिंक मिल्क ऑफ सम टाइम. मी फक्त काही वेळाच दूध पिणार आहे. नेच्छामी कर्ण, नेच्छामी. ओ कर्ण, नो, आय डू नॉट वॉन्ट दिस. म्हणजे मला काही या गायी नको. पुढे कर्ण म्हणतो, किम न इच्छती भगवान, अपर्याप्तम कनकम ददामी. म्हणजे यू डू नॉट विल दिस, ऑल राईट, आपल्याला हे नकोय, ठीक आहे, आय ऑफर इमेज गोल्ड. बरं, तुम्हाला हे नकोय, मी तुम्हाला भरपूर गोल्ड, गोल्ड म्हणजे सुवर्ण, कनकम, कनकम म्हणजे सोनं, मी तुम्हाला भरपूर सोनं देतो. शक्र, तर शक्र काय म्हणतो, गृहीत्वा गच्छामी. ओ कर्ण, आय गो बॅक. नेच्छामी कर्ण, नेच्छामी, ते मला काही हे
खरंच नकोय. आय डोंट वॉन्ट दॅट. म्हणजे मला काही हे सोनं सुद्धा नकोय. कर्ण. तेनहि जित्वा पृथ्वीं ददामि. देन आय कॉन्कर अर्थ, आय डोनेट इट. मी सकृंद पृथ्वीवरती पराक्रम गाजवलेला आहे. मी यश प्राप्त केलेलं आहे. तर मी तुम्हाला पृथ्वी देतो. शक्रः ते म्हणतात, पृथिव्यां किं करिष्यामि. मी पृथ्वीचं काय करू. नेच्छामी कर्ण नेच्छामी. मला काही ती पृथ्वी नको. पृथिव्यां किं करिष्यामि. मी या पृथ्वीचं तरी काय करू. मला मात्र ही काही पृथ्वी नको. कर्ण. कर्ण काय म्हणतो, अथवा मदिर अथवा मच्छिरो ददामी. सो मच्छिरो म्हणजे माझं शिर. अदरवाईज आय ऑफर माय हेड माय इट सेल्फ. मी तुम्हाला माझं शिर देतो. शिर म्हणजे माझं डोकं कापून देतो. तर शब्द अविहा अविहा. मे गॉड फॉरबिड, लेट इट नॉट ओपन हॅपन सो. नाही नाही असं नाही. असं काही करू नकोस. कर्ण. कर्ण म्हणतो, न भेतव्यम न भेतव्यम. घाबरू नका. डू नॉट बी स्केअर्ड. घाबरू नका, घाबरू नका. डू नॉट बी स्केअर्ड. अन्यत् अपि श्रूयताम्. लिसन फर्दर. अजून पुढे ऐका. अंगैः सहैव जनितं कवचं कुंडलाभ्यां सह ददामि. लिसन, आय ऑफर सम कॉन्जेनिटल आर्मर अँड इयरिंग्स. मी माझे जे कवच कुंडल आहे ते आर्मर, कॉन्जिनिटल आर्मर अँड इयरिंग्स, आणि माझे कुंडल, कवच कुंडल, माझं कवच आणि कुंडल तुम्हाला देतो. शक्रः खूपच आनंदात हो. ददातू ददातू. डू गिव्ह डू गिव्ह. नक्कीच दे, नक्कीच दे. खरंच मला नक्कीच दे, नक्कीच दे. असं करून इंद्र ते कवच कुंडल प्राप्त करण्यासाठी अतिशय आनंदी होतो. म्हणजे असं आहे की जी कवच कुंडल ज्या माणसाला मिळतात, तो माणूस सगळीकडे यश प्राप्त करू शकतो. तो सगळ्यांवरती पराक्रम गाजवू शकतो आणि सगळ्यावरती विजय प्राप्त करू शकतो. आणि त्यामुळे इंद्राची सुद्धा अशी इच्छा असते की मला ही कवच कुंडल मिळायला हवी. आणि त्या दृष्टीने तो असा हा वेश परिधान करून राजाकडे आलेला असतो, कर्णाकडे आलेला असतो आणि कर्णाकडून त्या कवच कुंडलांची तो अपेक्षा करत असतो. तर इथे आपल्याला कर्णाने म्हणजेच त्याने कर्णाने कशा प्रकारे स्वतःचा दानशूरपणा दाखवलेला आहे हे दिसतंय. आणि इंद्रदेवाने कसा कपटीपणा करून राजाकडून कर्णाकडून त्याचे कवच कुंडल मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो दिसतो. इथे एक प्रश्न आहे, शक्रस्य कपटम दिशुदी कुरुत. म्हणजेच इंद्राने जे कपट केलं होतं ते तुम्ही इथे विस्तृतपणे सांगा. सो आपण आता ते बघूया. अर्जुन वॉज इंद्राज सन. Indra realizes that if Arjuna is not to be defeated by Karna in the battle, then Karna has to be deprived of his congenital gift of immortality, that is, armor and earrings. He approaches the Karna in the disguise of a monk beggar after deciding to take this advantage of his well-known charity. He tells Karna that he expected big alms, yet he does not disclose what exactly he wanted. After Karna pays after Karna gives various options, he skips the usual etiquette of blessing us, live long. Instead, he blesses him unusually as, let your fame ever last like sun, moon, Himalaya, and the ocean. Thus, he succeeds in hiding his malicious intention. He declines various gifts offered by Karna by giving some or other excuses. Finally, Karna offers
his armor and earrings. At that time, Indra impatiently responds, "Give, give." In this small act, the simultaneous manifestation of Indra's malicious intention and Karna's noble generosity has emerged. म्हणजे याच्यावरनं आपल्याला कळतं की कर्ण खरोखर किती दानशूर होता आणि इंद्राने मात्र कसं त्याला फसवून त्याच्याकडून कवच कुंडल प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला होता. बाकीचं आपण पुढच्या तासाला बघूया.